मान्सून तोंडावर असताना राज्याचा कृषी विभाग मात्र वाऱ्यावर असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे। ऐन खरीपाच्या तोंडावर कृषी आयुक्तांच्या बदलीने आता खळबळ उडालेली आहे। कृषी आयुक्तांच्या बदलीने कृषी विभागामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं। मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असताना कृषी आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आणि या बदलीचा प्रशासकीय कामांवर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर कृषी मंत्री सुद्धा परदेश दौऱ्यावर असल्याची माहिती आहे। राज्याला पूर्णवेळ कृषी सचिवांची सुद्धा वाणवा असल्याचं कळतंय। तर मान्सूनच्या तोंडावर सरकार कुठे आहे असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करतात, कारण शेतकरी आधीपासूनच अनेक समस्यांना तोंड देतात। शेतकऱ्यांच्या समोर अनेक महत्त्वाची प्रश्न आहे। त्यांना बियाणं उपलब्ध होत नाहीये, खतं देखील उपलब्ध होत नाहीये। अशामध्ये कृषी मंत्री विदेश दौऱ्यावर आहे आणि आता कृषी विभाग वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय, कारण ऐन खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी आयुक्तांची देखील आता बदली झालेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वाली कोण असा संतप्त सवाल देखील महाराष्ट्रातील शेतकरी उपस्थित करतात। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। सचिन, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची अवस्था आता अतिशय बिकट झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण एकीकडे बियाणांचा तुटवडा आहे, खतं उपलब्ध होत नाहीये, शेतकऱ्यांच्या समोर अनेक मोठ्या अडचणी आहे, पाणी देखील महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे विदेश दौऱ्यावर आहे आणि कृषी विभाग देखील आता वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय, कारण खरीप हंगाम तोंडावर असतानाच कृषी आयुक्तांची देखील आता बदली करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी कशी तरी जगवलेली पिकं ही या ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेमुळे काहीशी नाहीशी होत आहेत। पिकं जळून चाललेली आहेत, तर दुसरीकडे आता मान्सून तोंडावर आहे, खरीप तोंडावर आलेला आहे। सचिन, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपल्याशी जोडले जात आहेत। विजयजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। मान्सून तोंडावर आहे, राज्यातील शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न आहे, राज्यातील अनेक भागामध्ये सध्या पाणी राहिलेलं नाहीये, दुष्काळजन्य परिस्थिती सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत। कृषी मंत्री विदेश दौऱ्यावर आहे आणि कृषी आयुक्तांची देखील बदली करण्यात आली, त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाली राहिलाय की नाही असा संतप्त सवाल आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। नाही, मी यापूर्वीच बोललेलो होतो की आता खरीपाच्या हंगामाची पूर्वतयारीसाठी विभागीय बैठका घेतल्या जातात। त्यामध्ये तुम्ही एकूणच बियाणे उपलब्धचे खताची उपलब्धता आणि त्यातली एकूण शेतीविषयक परिस्थिती आणि हे सगळं आढावा विभागीय स्तरावर जिल्हाधिकारी आणि त्या भागातल्या लोकप्रतिनिधींची आतापर्यंत संपायला पाहिजे होती, परंतु आणि त्यामध्ये परत इतका मोठ्या प्रमाणात भीषण दुष्काळ आहे आणि अशा स्थितीमध्ये आपले कृषी मंत्री विदेशात गेले। ते विदेशात असताना कृषी आयुक्तांची बदली होते, म्हणजे त्यांना विश्वासात घेतलं की नाही मला माहित नाही, एखाद्या विभागाच्या आयुक्तांची बदली होत असताना तो अधिकार मुख्यमंत्र्यांच्याकडे जरी असला तरी त्या खात्यांना माहित असायला पाहिजे, तिथून त्यांनी कदाचित सिग्नल दिला असेल। त्यानंतर सचिव सुद्धा पूर्ण वेळ नाहीत या खात्याला, मंत्री परदेशात आहेत आणि दुष्काळामध्ये टंचाईमध्ये जनता शेतकरी होरपडत आहे, यांचा वाली कोण हा खरा प्रश्न येतोय। या सगळ्या परिस्थितीमध्ये भीषण टंचाई आहे, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे। शेतकरी या 45 डिग्री टेम्परेचर मध्ये लाईनीत उभा आहे बियाण्यासाठी। बियाणामध्ये 38% वाढ केली गेली, बियाण्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालू झालाय, डबल दराने बियाणं विकलं जात आहे, शेतकऱ्याला लुटलं जात आहे। अशा स्थितीमध्ये या सगळ्या याच्यावर कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही आणि हे मजा मारतायत। हे काय चाललंय राज्यामध्ये हा खरा प्रश्न येतो। शेतकऱ्याचा वाली कोण आता? हंगाम तोंडावर आलाय, पाऊस अर्ली पाऊस असं म्हणतात की पाऊस लवकर येणार आहे, मग कुठलाच नियोजन नाही। ही जी नियोजन शून्यता आहे किंवा हे सगळं दुर्लक्षपणा आहे हा कधी नव्हे आज आम्हाला बघायला मिळतोय। म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्यांना आहे कशात मशगूल आहेत, ते कशामध्ये व्यस्त आहेत हा खरा प्रश्न येतो। आतापर्यंत सगळ्या विभागीय बैठका होऊन त्यामध्ये आढावा घेतला गेला पाहिजे होता। मी म्हणालो त्याप्रमाणे बियाणांची उपलब्धता आहे, खताची उपलब्धता आहे, तेथील एकूण पीक पेरायची पद्धत माहिती घेतली पाहिजे, त्या ठिकाणी त्या व्यवस्था आहेत की नाही हे सगळी माहिती आणि त्या लोकप्रतिनिधीच्या अडचणी काय आहेत त्या भागातील शेतकऱ्याप्रती हे सगळं समजून त्यावर उपाययोजना आपण करतो, पण ते कुठेच उपाययोजना झालेली दिसत नाही आणि थंड हवेच्या ठिकाणी ते मंत्री फिरतायत, अगदी आयुक्तांची बदली होते आहे, पूर्ण वेळ सचिव नाही। म्हणजे कृषी खातं या महायुती सरकारच्या लेखी हे काही खातं आहे की नाही
किंवा कृषी विभागाच्याकडे यांना शेतकऱ्याप्रती काही आस्था आणि प्रेम आहे की नाही, काही जिव्हाळा आहे की नाही, केवळ हे टेंडरबाज सरकार म्हणून यांची आता प्रचिती झाली आहे. निवडणूक आयोगाकडे जाऊन या लोकांनी 25,000 कोटीच्या टेंडरची परवानगी मिळवली आणि शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस आता टंचाईमध्ये प्रश्न येतो त्यावेळेस हे सांगतायत की आम्हाला निवडणूक आचारसंहितेचा बागुलबुवा उभं केला जातोय. हे सगळं जे आहे हे म्हणजे असं म्हणतात की नालायकपणाचा कळस हा झालेला आहे. ठीक आहे विजयजी, कुठला वापरावा हे कळत नाही. तुमची महत्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून तुम्हाला थांबवतोय. तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तुमची महत्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.